अरे हो एवढ्या काय पाहून राहिला तर माघार काय पाहून राहिला तू मोबाईल गिबाईल घेऊन मायले तुया शिवल्या काय लाज वाटते तुले बेसरमा काही पाहून नाही राहिलं कालू काहीच नाही पाहून राहिलो बा कालू कालू काहीच नाही ना काहीच नाही पाहून राहिले आमचा धिंगाणा व्हायचा घर अंदर तर तुम्ही साया लाज वाटते तुम्हाला रे तुम्हाला हिसका शिकवाच लागते आता शिकवाच लागते श्रमवानाची खिडकीतून पाहतात काय चालू आहे काही नाही काही लाजा वाटतात रे तुम्हाला बेशरम हो घरी जाऊन पाहणं काय आहे काल दुसऱ्या घरात पाहता खिडकीतून लाजा नाही वाटत एक एक लेकराचे बाप पाहणं जरी लाज नाही वाटत पाहूनच राहिले अरे काय नाही बा रस्त्यानं चाललं होतं तर सरप गेला आणि भरकून या खिडकीतून इकडे मग आता आलो बा पायाले वर चढलो तर तू आला तेवढ्यात अरे तसं काहीच नाही ना बाबा काहीच नाही ना तर आम्ही काल पाहा त्या घरात पण तो सरपाल पाहून राहिला सरपाल हा सरप पाहिजे सरप मोठा नांगो बा हे नाही सांगत बेसरम वाहनाचे काय चालू आहे अंदर काय नाही हे पाहायला आलतो म्हणून सरपंच नाव बदनाम करते तो तू तो पुरा बिन लागा मला माहित आहे रे साल्या थांब यायले बोलाता अरे अरे टोपीवाला ये ना इकडे ये ना धरणं यायले पाहून राहिला तर तू काय पाहून राहिला काय दिसलं तुले गाजर काय दिसलं काय खिडकीतून मोठा तोंड घालून राहिला टिसा लाज वाटते का तुले टोपीवाले भाऊ सरप होता ना सरप पाहिला आम्ही ना आम्ही काल पहा बाबा कोणा घरामध्ये आज लोक नाही पाहिलं आज पाहणार आहो काय नाही ना बा अजिबात नाही आम्ही कोणा काही घेणं देणं नसते आम्हाला आम्ही कोणाचं म्हणजे हे पाहिजे नसतो काही पण कसं आहे तो सरप गेला शिवलाल म्हणते ते सरप पाहिला डोळ्याला आम्ही ना तुमचा सरप काढा लागते बस झाला सरप सरप कसा जाईन रे कोणा घरात सरप दुसरा सरप पाहिजे होता तू साय हो लाजा वाटल्या पाहिजे बेसरम हो पुरते बघणे आठून आता पाहू देते का बघू खाली आपल्याला कंबळ मुडी थांबा चुपचाप पर्या खाली या लवकर लवकर खाली तुम्हाला सांगतो मी तो मोबाईल दाखवा इकडे माझा त्या मोबाईल मध्ये काय मला पाहू द्या पहिले काय काय कोणता व्हिडिओ काढला तुम्ही नाही नाही मोबाईल मध्ये काही नाही गड्या कालू मोबाईल मध्ये काय असणार आहे बा काहीच नाही ना मी बघायला तुला म्हणून शिवल्या त्या मोबाईलचा ना नको लागू व्हिडिओ शूटिंग काय पाहिजे तुला सांगितलं आता पकडला गेलो आता मोबाईल मध्ये निघली व्हिडिओ शूटिंग मग काय बसतील सोयत काय बळवानाचे मग तुझ्या मोबाईल मध्ये काही नाही तर मोबाईल दाखवून इकडे दे ना माझं मी पाहतो ना काय त्याच्यामध्ये तर पाहू दे मला पाहू दे ना अन्न मोबाईल द्या ना इकडे अरे काही मोठा लहान काही पाहतो की ना अरे खरंच करून राहिला अरे सरप पाहून राहिला तर मग मोबाईल मध्ये काय काही नाही मोबाईल मध्ये हा मा पोरा मोबाईल लॉक पडलेला आहे तो बॅटरीसाठी आणला तर मी बॅटरीसाठी असं ऐकणार नाही बाबू कालू शेठ असं नाही ऐकणार याने कसं आडे हातात घ्या लागते आता यानं व्हिडिओ शूटिंग काढली आपली आपण अंदर काय करून राहिलो काय नाही तर चिटकाचा कार्यक्रम काढला यानं हा लय दाळ भद्रावानाचा आहे ना रे कुठे तो नाही ते सायाचा शिवले आहे ना हा बम नाही नवं सायाला घरी बम नाही पडत दुसऱ्याचा पाहतात इकडे हे कसं करतात कसं नाही तर लाजा वाटायला पाहिजे येईल बेसर माहिले काहीच लाजा नाही येईल सोडाच लागते आता आपल्याला धरभर येईल धरभर चाप घे येईल इकडे ये घरात हा चालता पुढे पण येतो भाऊ येतो ह्या मोबाईल मध्ये काय आहे काय नाही मी पाहतो ना चल लवकर चल चल पुढे काल्या भाऊ गच्च्या मारू नको काल्या तुला सांगतो मग घरात कसा पाहिजे तू काय पाहिलं तू काय पाहिलं आमचा धिंगाणा पाहिला का तू दिसलं मग तुले शिकून राहिला का तू शिकून राहिला का मायले तुया घरी बॉम्ब पाळलं तुया ते काल दुसऱ्याचं काय काय पाहायचं मग म्हणतो गच्च्या मारू नको तू तर लाता मारायला लायकी जास रे शिवले पाहिलं काय सांगा याले काहीच नाही पाहिलं बा काहीच नाही पाहिलं ना काहीच नाही पाहिलं तू ना चाल तू तुला सांगतो ना काय नाही पाहिलं तू ना मायले तुया खरखट्या वाहनाच्या लाज वाटते तुला काही बिन लाजा वाहनाच्या कालू सोडून दे गळ्या आम्ही काहीच नाही पाहिलं त्या घरात सरप गेला म्हणून बा नाही तर आम्ही काय पाहू बा सांग बा आम्ही काय अशा अवकाले का तुम्ही कसे आहे हे नका सांगू ना मला मी ना लहानपणापासून पाहून राहिलो ना तुम्हाला तुम्ही कसे आहेत तुमच्या एवढे तर जाईल नाही गावामध्ये कोणी बेसरम कोणीच नाही गावात बेसरम एवढं होय पुढे नाटक नको करू चाल होय पुढे होय याचा मोबाईल चेक कर बडे याच्या मोबाईल मध्ये काय बा नाही याचा मोबाईल तर चेक करतोच मी आणि पहिले बांधू दे मला घरात नेऊन झोडतो सायल चांगला यायला का मायले त्याच्या कालू सोडून दे का असं करतो काय का मारतं का का गावातलं काम आहे का गावातल्या ना सोडून नाही देत ना रे बेसरमा तुले सोडून काय करू आज तुम्हा घरात झापू पाहून राहिला उद्या दुसऱ्या घरात पाहिशील बेसरमा लाज वाटते तुला काही बिन लाजा खाणी घ्या
पाय ना मग घरात लवलव पाय दुसऱ्याची माय बहीण पाय रे माय रे आता मायव करत सायाला टाकायचं हे शिवल्या वानाच्या आमच्या इज्जतचा काय भाजीपाला करत होता का रे शूटिंग काढते व्हिडिओ शूटिंग मोबाईल मध्ये काढून राहिला तो म्हणजे आमचा का पचका करत होता का तू बिनलाजा वानाच्या गात दाखवत होता काय करून राहिले काय नाही तर लाज वाटते जसं त्या बायकोचा त्या जर व्हिडिओ काढत काय वाटेल नाही तुला बिनलाजा वाटतेच बरं जरा काही मनात जराची मनाची आहे लाज जराशी आपली व्हिडिओ शूटिंग काढली का या बेसरा म्हणा काढली खिडकीतून पाहून राहिला तो मोबाईल होता आधी काढली ना त्यानं काय दिसलं रे तुला काय दिसलं चांगलं वाटलं का मग त्या म्हणाले अरे बेसरा चांगलं वाटलं का काही बेसरम आहे बाबा आता काही बेसरम आहे ना या गावातले लोक काही धडे नाहीत बाबा काही धडे नाहीत लोक बाई आता काय सांगावं काहीच नाही केलं ना आम्ही ना काहीच नाही केलं खरंच नाही केलं काही बाईशी कायले बोलतो माणूस आहे ना टिव्हा माशी बोलणं तू ना काय नाही केलं लाज वाटते तुला शिवल्या लाज वाटते एका मोठा असणं मोठा धाटा असणं तुला असं अरे कारे बोला नाही वाटत पण तू बेसरम असं रे असं किती मार खाशील तू किती मार खाशील किती लोकांनी डोंगरू सारखा झोडला तुला तरी तुला अक्कल येतच नाही का दुसऱ्याची इज्जत का भाजीपाला आहे का रे आमचा व्हिडिओ काढून रातचा काय लाज वाटते तुला बेसरमा काय जराशी त्या बायकोचा तुया जर काढला तरी काय वाटेल तुले बेसरमा काय वाटेल नाही ना कालू नाही तसं काही नाही ना बोलू नको ना झोडणं याले रे झोडणं आपली इज्जत का रस्त्यावर का साधा व्हिडिओ कसा काढते तर माय यायच्या साय यायच्या खळखड्या वाना यायच्या मले शिकवते शानपणा मले दोघं जण मारू नका ना आणि आता तुम्ही बोलू बी नका ना तुमच्या थोडा सडे वाशी तोंडात फुकून राहिला बा तुम्ही बोलू नका म्हणते तो काय लाज वाटते तुले बेसरम खाणी जा दुसऱ्याचा व्हिडिओ काढायला लागती जनाची मनाची तर बायकोचा तुझ्या जर काढला तर काय वाटेल रे तुले या काय मी काढायला तुमचा दोघांचा नवरा बायकोचा व्हिडिओ रात्री या काय काढू देसान काय व्हिडिओ काढू देसान का काढला नाही ना ती शिवलाली विचारा मग काय तर आपल्याला मोबाईल मधलं काही समजत नाही मोबाईल नाही बी ना माझं काही घेणं देणं नाही ना बा ते शिवलाली विचारा मग टाकलं काय ना पहिलेच तर हाणून राहायला काढल्या या बबने सांगायचो शिवलेली विचारा तू म्हण बबनेली विचार शिवले तू म्हण बबनेली विचार मायले हा म्हणते त्याली अरे डोळ्यानं पाहिलं ना तुम्ही काय करून राहिले बिनलाजे हो तरी कबलून नाही राहिले एवढे कोण निरगट्टे अरे तुम्ही साय हो याचा कुठे विचार करून राहिला आपली इज्जत काही शेवटा गेलाय का कोणी पाहिन खिडकीतून हा ना चांगले डबल येणं असं केलं की नाही केलं पाहिजे थांब दोन पैलवान बोलायला ना गावातले ते चांगलं हाणता द्यायले चांगली उतरवता द्यायची त्याच्या पुढे हे दोघे जण नाग्या टाकतात ना अरे बापा गावातलं कोण बोलावलं रे बापा यानं झॅमरे आहे की झुमरे आहे कोण आहे बापा ते तर पुरे ताकदवानं जात बापा एक मारले गेले का शिवल्या 2-3 ठिकाणी मोडतो तू अहो खरंच बोलावले काय माहिती ह्याचे दोस्त जात ना ते गावातले कोणी आपल्याला झुडले कालू आपला दोस्ताने नाही गेले का काले कोणाला काही बोलवून राहिला गड्या जाऊ दे ना गड्या जाऊ दे ना देणं सोडून असं नको करू ना देणं सोडून तुला सोडून द्यासाठी पकडलं अरे बिनलाजा मा घरात व्हिडिओ शूटिंग काढून राहिला तू बेसरव चांगलं वाटलं का तुला काय पाहिलं काय पण तुला मजा वाटली का तुला पाहून चालू यायला दाखवू आता डायरेक्टच दाखवू यायले अटूनच पाहिजे आमचं काय आहे तर एवढं पाहायची मजा आहे का तुला चाल बरं त्या घरी त्या बायकोचं ते पाहतो मी आम्ही दोघं जणी पाहतो आईले का बेसरम वानाची याच्याशी भामट्याशी बोलून काहीच फायदा नाही दोन्ही बिन लाजे जाते थांबा या भामट्याचं पुरी म्हणजे अशी तशीच करणार आणि ते दोन पैलवान आले की झालं फक्त आता आले की झालं हो मी की नाही आता गरम तेल करून आणतो याचं सामान डुबवा त्याच्यात आता जास्त वय करून राहिले ना ते याची कशी अद्दल घडली पाहिजेत ना डबल ते आपल्या दारी आले की नाही आले पाहिजे कडक तेल आणि चांगलं कडक कसं खव 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 असं उकळेल पाहिजे ते मग समजेन ते कसं आहे कसे म्हणजे कशातच नाही राहिले पाहिजे सायाचे गड्या असं करू नको रे बापा रिकामी काम करू नको काल्या बापा लागलं 2 थापडा जास्त मार पण ती नको का गरम तेल फिल्म हे काढले का रे बा कालू खरंच ना असं करू नको रे बा मला लेकरं व्हायचे राहिले रे बाबा असं नको करू नाही ते गरम तेल राहू दे बाबा लेकरं राहिलो मग दुसऱ्याचं पायथा घरी इकडे काय चालू आहे का बिन लागे आणू गरम तेल याचा सराटा गरमच करतो ना आता कसं आहे या ढुंगणाला चटकेने गेले तर मग म्हणजे कसं दुसऱ्या घरात पाहिजे हा तर बिन लाजा खाणीचा
पहा माही काही गलती नाही ना. हा गडिया शिवल्या हा बदमाश आहे. मी मला काही घेऊन देत नाही ना भाऊ, मला काही घेऊन देत. बाबल्या माना घेऊन मानावर घेऊ कशा काही घेऊन नाही हो. काल तुला माहिती आहे मी कसा शरीफ माणूस हा, तुलाच माहित आहे. हो बापा, तू तुले शरीफ आहेस रे बापा, खूप शरीफ आहेस तू. हा चालेल हो डबीवाल्या चाल, याला दाखवू न कसं बसते. आता पाय हो, लाईव्ह पाय आता. हा दाखव याले त्या दोघांचे डोळे सकाळ यायचे. हा या चला चला दाखवून यायले, मग पाहू यायचा बजेट काय. हो चला आता शकार बा, डोळे चांगली शका. तुम्हाला दाखवतो आता पिक्चर दाखवतो ना लाईव्ह. तुला सायच्या तुझ्यामुळे गुतलेले काय. अरे तूनच तले का घोर गेला हा, तूच तर म्हणून पाहू याच्या घरात. तुझ्या पुढे गुतलो ना, आता काही कोरोना मारते ते. आता गरम तेल आणून राहिले. माय हा माणूस कुठे गेला, माय रातपासून कुठे जुगारा दिला काय माहित बापा. किती पाहून राहिली मी इकडे तिकडे, काही दिसून नाही राहिले कुकडे गेले. तर माणूस सांगून नाही जात ना, सांगूनही जात नाही. मी अटी चाललो की तटी चाललो, बायकोले मला बस पायत तू बस विचारत गेले त्याले कुकडे गेलो कुकडे नाही. तर बरं आहे ते शिवल्याची संगत आहे ना, शिवल्याची सोबत. हा शिवल्याची सोबत असले म्हणजे कसं दुसरा माणूस वाया जाते ना. या माणसाला कसं शिवल्याच पाहिजे, मग बरोबर झाले ते आडू एकाला एक सोबती. म्हणतो त्या माणसाले त्या शिवल्याची संगत सोडून द्या बरं, तो शिवल्या चांगला नाही, लोफर आहे तो, त्याची नजर चांगली नाही. पण या माणसाला कायचं काही तोच पाहिजे. रातपासून माणूस गायब आहे. संडासात झांबरलं, इकडे तिकडे झांबरलं, बाथरूम मध्ये झांबरलं, घरामागे झांबरलं. आता कुठी पा अजून या माणसाले, कुठी पा. लांबवलं शिन्न शिवल्यानंच कुकडे नेला शिन्न, काही ना काही त्याचं काम शिन्न शिवल्याचं, म्हणूनच यायला गायब केलं ना. काय करू बाई, या माणसाला माझा सगळा जीव कावला बापा, सगळा जीव कावला. कितीक सांगू या माणसाला जात नका जात जाऊ, तरी हा माणूस मला विचारून जात नाही जाते. तर आता गेला की नाही माणूस रातपासून, बस म्हणा बायकोले पायत तू. चल बापा शिवलालच्या घरीच जा लागेल ना, त्याला विचारा लागेल ना कुकडे गेला मा नवरा. तर कुत्र्या वाहनाचे दोघंही काहीच खरे नाहीत ना, काहीच खरे नाहीत. हा मा नवरा तर मला उसाक चांगला नाही भेटेल. ज्यात मला अप्पा सांगते सगळा. ते रात्री यानं झपेलच ठेवलं ना, उठला आणि गेला पाहून. सांगायची की जरूरत होती की नाही की मी याटी चाललो की तटी चाललो, पण नाही, झपून ठेवलं मला, मारली चाट. बापा आता शिवल्याच्याच घरी जातो विचारतो त्याला आता काय आहे, तर कुठे गेला माणूस. तर भुसण्या तुला तुझा बाप दिसला का रे? काही दिसून नाही राहिले बापा, काही सांगू नाही गेले नाही. मा बाप काही दिसला नाही मला. मा बापाचा काय खोर आहे, 12 पिंपळाचा मुंजा मा बाप. आज अटीचं काल तटी. मा बापाचा काय खोरं नाही. सांगून जात नाही, काही नाही, काय करते काय माहित. बापा या माणसाला सगळा जीवाचा खलबत्ता लावला ना करणं, जीव सगळा आटापिटा लावला करणं. माया माणूस सांगू नाही जात नाही, आपल्याला काम पडते. मग बसा आपण 4 घरं धुंडत, कुठे गेला माणूस. मा बापाची काय टेन्शन घेत राहायचं ब. मा बापाचं काय खोर आहे काय. तुझे काम तू करत जाय, मा बापाचं करू देत जाय. तुला माहित नाही मा बाप कसा आहे. जाऊ दे, टेन्शन न घेऊ तू, मला नको देऊ. अरे बाबू भुसण्या तसं नसते बाबू, मी माय काम करतो. पण कसं माणूस घरातून गेला सांगून नाही गेला की कसं बायकोला चिंता वाटते ना, म्हणून. जाऊ दे ना मा, तू टेन्शन घेऊन राहिले मा बापाचं. येईल घरी आपस. मोठ्या तो डोक्याला ताप घेत राहायचं. चाल बरं कर बरं नाश्ता पाणी काही, चाल पोहे घे कर, मला खाऊ दे बरं. नाही तर मग बदामचा शिरा करणं चांगला, तू पाणी आहे ना, होते ना मग घटणं चांगला. आता मा बाप बी घरी नाही, मा बाप घरी येतले खाऊ बी देत नाही, खाव करते कुत्यासारखा मा बाप. आता घरी नाही तर जमून मग भजे काढ जराशी, शिरा गिरा. अरे बाबा तुला काय शिरा खायची भजे खायची पडली. इकडे मानावरा दिसून नाही राहिला, तुझ्या बाप दिसून नाही राहिला ना. तुला तुझ्या बापाची चिंता नाही खरे काही. खावल्या सुटून राहिला तुले. मा बापाचं काय टेन्शन घेऊन राहिले व. झाडून गेला असेल कुठी, काही अशी काही कोणी फल्ल्या झाडाचं का, कोणाची काही डाकत मकत टाकायची अशी ना. तुला माहिती बापाच्या कामं कसे आहेत, 2 नंबरचे कामं. तू भलते टेन्शन घेत राहायचं बापा. चाल कर बरं शिरा गिरा भजे गिजे कर. अरे काही बोलतो रे, पोरगास की शैतानास बापा. तुझ्या बापाची चिंता नाही तुले. खायला नुसतं त्याला गठ्ठा पाहिजे, शिरा पाहिजे, भजे पाहिजे. इकडे बाप गायब आहे तर बापाची चिंता नाही त्याला की बापाला पाहू दे गावात कुठे गेला बाप की काय, कोणाला विचारू दे, काहीच चिंता नाही. सगळी चिंता मलाच आहे फक्त. ते तर असं वाटते आपला बाप कायमचा बी निघून गेला, गायब झाला तर चालते, काही चिंताच नाही ना त्याला. मजा वाटेन त्याला तर. शिवलाल भाऊ कोणाला माय तोंड वाचत. शिवलाल भाऊ करत आलं. एक तर शिवलाल भाऊ व्हायला गायब. आता कोण नाही काय माहित, आता पाहा लागेल. काय म्हणतो म्हणजे मी तुझ्या नवऱ्याला विचारायला आली की मा नवरा कुठे जायला म्हणून. माय तुझ्या नवरा बी गायब आहे का? माय बी नवरा गायब आहे. मी मा नवऱ्याला म्हणतो की
लोफर आहे बरं. या माणसासोबत हिंडत नका जात जाऊ, राहत नका जात जाऊ, तरी हा माणूस ऐकत नाही ना. त्या माणसाचीच लावते तो माणूस. झालं की नाही का, गेले की कुठे हे सांगून गेले का, काहीच नाही. बोल राहिली तू, काय बोल राहिली? शिवला नवरा बी रातपासून गायब आहे ना, कुठे गेला? तर तुझ्याच नवऱ्याने नेला असेल माझा नवरा. तुझ्या नवऱ्या एवढा तर बदमाश नाही व कोणी. तुझ्या नवराच तर मा नवऱ्याला फितू फितू देते, नेते कुकडे मुकडे फिरायले, चाल म्हणते अटीन, चाल म्हणते तटी. मा नवऱ्या तिथे इच्छाही नसते तरी जबरदस्तीने घरातून वळू वळू नेते, हात धरू धरू. पासून मी घरदार करून राहिली की मा नवरा कुठे गेला असेल. तूच सांग, मला माहित आहे का तुझ्या नवरा कुठे गेला? तर आता दोघंही गायबात ना हे. आता सांग, आता कोणाला काय म्हणतं, बोलून काही फायदाच नाही ना आता. दोन्ही भावन झाले ना. मा बाप बी साऱ्या गावाचा भावन आहे आणि बबने त्याच्यापेक्षा भावन आहे. ते गेले उघडे पोहून. काही अशी द्यायचं शाळा भरेल येतील. काय एवढं तुम्ही टेन्शन घेऊन राहिले बापा? कुठेही गेले तर येतात बुवा. ते गावाला नाही येत का? मा बाप बी येते आणि बबन काका बी येते. काही टेन्शन घेऊ नका बा. तू बोल नको बरं भुसने. चाल बरं, चला पण पाहू गावात कुठे असतील हे. तर तुम्हाला गावात दिसून राहिले ते रातभरापासून काय पण गावात आहेत ते. हा गेले असतील कुठे? त्याला कुठे आठवण आली असेल तर काळजी. त्याच्या दोघांचं काय खरं आहे? जाऊ द्या ना. तुम्ही आल्यावर तुमची अर्धी भाकर कमी करून राहिले घेणार ना त्याला झांबल्या नांदा. या खाऊन पिऊन घ्या, गरम बसा. येतात ते घरी ऑटोमॅटिकच. ते पोरगा ते लस बदमाश आहे बाई. कुठे गेले असतील म्हणते, जाऊ द्या. काही आहे बाई, काही विचारच नाही आले याचा बापाचा. तर खाऊन पिऊन घ्या म्हणते, खाऊन पिऊन घ्या. किती बिनलाजा पोरगा आहे बाई. असा पोरगा तर नसला ते पोरते. आणि माय आता कायच करू, तसाच आहे ना तो बऱ्या आणाचा. चाल बरं, चालतो आपण त्याला पाहू. याच्या काही नांदी नको लागू बापा. चाल बाई, चाल. कुठे गेले काय सांगा. राजा कोईच्या नारा झांबलेले ते असतील काही खेळ करत, कुकडे खेळ खंडोबा. अरे दोन्ही भावनात ते, आणि ह्या दोन्ही बाया काय मवार झाल्या भाऊ. मायाविले काही लोकसच नाही ना, म्हणून मा बाप असे खराब काम करे. रात्री उठू जाते, काऊन जाते बा. चाल जाऊ दे, घरात काजू बदाम असतील ते खाऊन घेऊ. मुतते मा बुड्या नांदे लागल्या पुढं. उकडे जायला काय घेणे नाही, खाऊन पिऊन या. माया बयाळ जाय चालली जमलेलं मा बाप आले. अरे साऱ्या गावाचे भांडणं करणारा, कुटाने करणारा, पत्ता कुटणारा मा बाप वरलीच्या हड्ड्यावर जाणारा. काय चालली माया थांबलेली. आता काल्या काय करते काय माहित बाबा, पकडते की काय करते त्याले. तर काय सांगा, शिवल्यान बाबा पकडलं म्हणून सांगायला पुढे बायको दिलेले. अरे बा सांगशी नाही तर सांगू नको काचे काही पकडल्या जाणं बे. बबण्यान तो शिवल्या काय लहान ह्यात भावनात का बाबा ते पकडल्या जातात का? ते तर उई झाडी देतात, पकडल्या नाही जात ते. आणि खाल्यात दम नाही ना बे पकड्याचा. खाल्या काय पाहणार आहे? खाल्याची गुंडी फसेल आहे ना. खाल्या पकडूच तिकत नाही येईल पकडायला गेला तर दुसरा गडी आहे तटीसा. 2 नवरे आणि 1 बायको आहे ना. घोर नाही होणार का? तटीच तर गुंडी अटकली ना काल्याची, म्हणून नाही पकडल्या जात. तो शिवले पकडल्या जात नाही, बबने पकडल्या जात नाही. ते मस्त मजा घेतात. हे पण पकडल्या जायला पाहिजे होते गड्या. चांगले झोडायला पाहिजे होते दोघंही जण. चांगले त्याची ढुंगणं सुजायला पाहिजे दोघांची बी, शिवल्याची बी बबण्याची बी. माझ्या माजरत होतात ना रे ते, बेच्या माजरत होतात. आपण तर लय म्हणून राहिलो, लय माजरत होतात. आपल्याला लय वाटते की झोडले पाहिजे, पण आता कसं झोडणारा दमबास पाहिजे ना भाऊ. तो खाल्यात दम नाही ना. आणि एक तर त्या घरचं इंधन होते ना. खोलीतून जर बाहेर पडला तर तू दुसरा नवरा आहेस त्या बाईचा. असा घोर आहे ना. ज्यांकडे होते ज्याने विषय सोडून आपल्याला काय करावं लागते, काय तोंड्याचं काय घेणं देणं आपल्याला त्या शिवल्याचं बबण्याचं. घेणं देणं आपण बसली त्याचा विचार करत. विचारचं काही करायला पुरत नाही म्हणा. तो पोऱ्या कोणता सुधारा, तोही लोफरच आहे ना सायाचा. 2 लेकरही माय घातली त्यानं घरात. जाऊ दे कुठे विचार करता बा. मग विचार करायला पुरतच नाही. कोणती तू भलता विचार करत राहतो गड्या. नाही मी तर काही विचार करत नाही ना बे. बुढे बा हॅलो बाई. बुढे बा, मा घरचा माणूस दिसला का तुम्हाला? काय बाबाई दिसला नाही बा मला शिवल्याला. काय झालं बाई? काय सांगू तुम्हाला, रातपासून माणूस गायब आहे ना. घरीच नाही आला ना माणूस, म्हणून मी विचारायला आली बाबा. पाहून राहिली इकडे तिकडे. बुढे बा, माझ्या घरचे गायब आहेत ना बाप्पा. दिसून नाही राहिले कुठे गेले तर. अरे बाप्पा रे, दोघंही जण का गेले तीन कुठे डाकाटा गेले. दोन्ही लोक जात की नाही ते काय आहे. रात म्हणजे त्याचं दिवस आहे त्याच्यासाठी, दोघांसाठी बी. दोन्ही लोक ते सासरानं निरा तेल टाके आहे ना स्वतःच्या पोराले, असं म्हणून राहिला. स्वतःच्या पोराले असा बाप आहे कोणी? चालू मग चाल. हे डंगरे काही सांगत नाही बापा. हे तर झिलप्या धाडतात. चाल बापा पाहू आपणच. बे चाल उठून. हे साऱ्या गावाच्या अगो डंगरे सांगतील का हे?
साऱ्या गावाचे लोफोर यायचे नवरे आणि हे थांबलून राहिल्या मोठ्या ह्या काही गरज आहे काय ते थांबल्याची येतील घरी कुठे जातात ते चांगल्याच परेशान झाल्या रे ह्या तर हा थांबलेले आल्या बाहेर शिवलेले बबनेले मला दिन नाही तर काय तर कुकू आहे ना भाऊ आकडे शेवटी कसंही असलं तरी कसं नवरा असते ना हा दारू पिणारा बेवडा जरी नवरा असला तर बाईसाठी तो नवराच असते हा तो पळेल जर कुठे असला तर बाई उचलून आणि त्याला घरी दारू पिणाराच असला तरी हा नवरा हा नवरा असते ना भाऊ मग तो पागल असो की बेवळा असो की त्याला कोणती बिमारी असो बाईसाठी म्हणजे तो कुकूच असते ना हा पहिली ऑकला नेत ना रे दोघीले बी साऱ्या बघाचे 52 नवरे आणि चालल्या थांबलेले ह्या बी ह्या बोगसात ह्या बी यायले कसं आगट्ट्या खायला भेटते भाऊ कुठे कामाला जायचं काम नाही आरामशीर भेटून राहिलं घरच्या घरी मग काय यायला गोड लागते भाऊ आपल्याला काय घेणं देणं द्यायचं काल उपणून राहिला द्यायचं काही गरज आहे काय कोण दिल्या खातात ते त्याच्या नशिबानं खातात आपल्याला काय घेणं देणं आहे द्यायचं ते पाहिजे मला काय घेणं देणं चला बरं चला अटी पैशात मरतो नाही आता हो चला चला काल्यान मस्त गेम बसवला गड्या सायाचे बरे बांधून ठेवले घरात आता दिशाचं कामच नाही 4-5 दिवस काल्यान म्हणा काढूच नको घर आहे बाहेर कालेलाच मी सांगितलं जाय तसं की काढू नको घर आहे बरं बांधून ठेव सायजेली उपाशी तपाशी अपोज राहायचा सायाच्या घरामध्ये कसे नखरे करतात लोफर धंदा कसे करतात नाही बरं सांगितलं चाल ना आता काल्या घरी जाऊन आपण चुपचाप फक्त आपण दिल्या घरी सोडायला लागेल आपल्याला हा या कोण दिलेल्या जीवन इकडे सोडून चाल